तर महापालिका निवडणुकांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संदेश दिलाय। मराठी माणूस, मराठी भाषा आणि अस्मितेसाठीची ही लढाई सुरूच राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। दरम्यान राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात। सर्वप्रथम निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचे मनापासून अभिनंदन। यावेळची निवडणूक सोपी नव्हती। अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी ही लढाई होती। पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली। त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे। यावेळी अपेक्षित यश मिळाले नाही त्याचे दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही। आपले जे नगरसेवक निवडून आले आहेत ते तिथल्या तिथे सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील। मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असे दिसेल तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील, हे नक्की। आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची, मराठी अस्मितेची आणि समृद्ध महाराष्ट्राची आहे। ही लढाई म्हणजे आपले अस्तित्व आहे। अशा लढाया दीर्घकालीन असतात, त्याचे भान तुम्हा सगळ्यांना आहे। लवकरच भेटूया, पुन्हा कामाला लागूया, नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया।